संत गाडगे महाराज यांची 150वी जयंती नांदेड येथे मोठ्या उत्साहामध्ये साजरी। आटया चौक नांदेड या ठिकाणी संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी नांदेडच्या नवनिर्वाचित महापौर कविता मुळे यांची प्रमुख उपस्थिती या जयंती महोत्सवाला लाभली होती। नांदेड शहर जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये अगदी कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत गाडगे महाराजांचा विचार पोहोचलेला आहे। महाराष्ट्रामध्ये फुले, शाहू आंबेडकर आणि गाडगे महाराज हे महापुरुष देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेले आहेत। आज गाडगे महाराजांची जयंती देशभरामध्ये अतिशय उत्साहामध्ये साजरी होत आहे। योगायोगानं नांदेड शहरामध्ये ही जयंती साजरी होताना नांदेड शहराच्या नवनिर्वाचित महापौर त्या ठिकाणी मुळेताई इथं आलेले होते आणि त्यांच्या पुढं शहरामध्ये पुतळा उभा करावा आणि या ठिकाणी अजय बिशन जेव्हा महापौर होते त्या काळामध्ये विमानतळ मार्गाला गाडगे महाराज मार्ग म्हणून नाव दिलेलं होतं, त्याची पाटी त्या ठिकाणी लावावी या प्रकारची विनंती केलेली आहे। गाडगे महाराजांची 150वी जयंती साजरी होताना या महाराष्ट्रामध्ये केवळ स्वच्छतेतच नव्हे तर शैक्षणिक निर्व्यसनी समाज घडवणे, या ठिकाणी अंधश्रद्धा मुक्त जयंती महाराष्ट्र उभा करणे अशा प्रकारचं फार मोठं काम गाडगे महाराजांचं झालं। त्यांच्या या जयंतीच्या निमित्तानं राज्यभर अतिशय देशभर उत्साहाचं वातावरण आहे आणि शहरामध्ये अतिशय उत्साहात हा कार्यक्रम साजरा होतो। गाडगे महाराज यांच्या 150व्या पुण्य जयंती निमित्त कार्यक्रम घेण्यात आला। या ठिकाणी महापौरताई कविता संतोष मुळे या ठिकाणी आल्या होत्या। आमचे राष्ट्रीय नेते बालाजीराव शिंदे साहेब या ठिकाणी आले होते आणि आमची एकच मागणी आहे की या शहरामध्ये राष्ट्रसंत गाडगे महाराज यांचा पुतळा व्हावा, भव्य दिव्य असा पुतळा व्हावा। तसेच या ठिकाणी जो विमानतळाचा जो मार्ग आहे त्याला श्री संत गाडगे बाबा हे नाव देण्यात यावे आणि आमचा जो आरक्षणाचा जो लढा आहे तर आम्ही राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या माध्यमातून आम्ही तो चालू ठेवलेला आहे आणि तो लढा सुद्धा आम्हाला आरक्षणाच्या माध्यमातून तो लढा आमचा यशस्वी करण्यासाठी आमच्या धोबी समाजाला एससी मधून आरक्षण देण्यात यावे यासाठी तो तीव्र लढा करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत। त्यासाठी आज या ठिकाणी महापौर आणि सगळेजण आले होते आणि आमच्या धोबी नांदेड जिल्हा धोबी परिषद समाजाचे सर्व सन्मानित सदस्य, आमचे सचिव या ठिकाणी राजेश विभूते, शहराध्यक्ष माधवराव नायके, उपनगराध्यक्ष आमचे गणेश शिलेवाड, सर्व पदाधिकारी यांना या जयंतीनिमित्त आपण सर्वांना शुभेच्छा देतो आणि शिवराज जोगले सुद्धा या ठिकाणी सगळ्या पदाधिकारी उपस्थित होते आणि त्यामुळं गाडगे बाबा यांचा पुतळा व्हावा ही आपल्या सर्व धोबी परिषद समाजाची एक मागणी आहे आणि ती झाली पाहिजे यासाठी आम्ही